महाराजांचा जन्म झालेला एकमेव गड अर्थात असतो म्हणजे शिवनेरी. महाराजांच्या जन्मस्थळाचा पुण्य असा एक वारसा लाभलेला आहे. याविषयी आपली मत काय आणि आपण काय केलं त्याकडे? खरं म्हणजे शिवनेरी जगातलं असं एक स्थान आहे, त्याला जागतिक वारसा लाभलेला आहे. युनियन हेरिटेजमध्ये त्याचा समावेश झाला आहे. अशी ही पवित्र वास्तू, अशी प्रसिद्ध वास्तू, त्याचाही सुधारणा करण्यासाठी मी माझ्या माध्यमातून माझ्या काळामध्ये काही प्रयत्न करण्यात आले. नंतरच्या काळात पराभव झाल्यानंतर फक्त आणि फक्त घोषणा करण्यात आल्या. शिवसृष्टी, भक्तिशक्ती कॉरिडॉर ह्या नुसत्या घोषणा कागदावर राहिल्या. परंतु माझी जी संकल्पना आहे की इतकं मोठा वारसा असलेला, इतकी मोठी वास्तू असलेल्या भूमीमध्ये शिवरायांचा उंच भगवा ध्वज तिथं 5 वर्षात कोणाला करता आला आहे? नुसत्या घोषणा करण्यात आल्या. मला ते काम करायचं आहे. माझ्या दृष्टीनं जुन्नरमधले जे किल्ले आहेत त्याचे क्लस्टर तयार करून पर्यटनाचं सर्किट तयार करणं आहे. किल्ले इतके ऐतिहासिक किल्ले जुन्नर तालुक्यामध्ये आहे, शिवनेरी आहे, चावंड आहे. मला जे करायचे की बाबा येणाऱ्या 5 वर्षामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून सगळ्या किल्ल्यांना एकत्रित जोडणं आणि पर्यटनाच्या माध्यमातून लोकांना तिथं आकर्षित करणं, शिवसृष्टी उभी करणं. शिवसृष्टी ह्या ह्याच्यात नाही आहे, जन्मभूमीमध्ये नाही आहे, ही आमच्या दृष्टीनं कमीपणाची गोष्ट आहे. ते मला काम करायचं आहे.